जाऊ दे माझ्या पुढून पॅन्ट राखी, जाऊ दे, कर लवकर चालू. बरोबर फ्रेम आहे का? कर चालू, ॲक्शन बोल. मी लहानपणी ना, म्हणजे मी आता 6वी-7वीला गेलो होतो आणि मी लहानपणी ना कधीच मराठी मुलांच्या सोबत नाही राहिलो. माझे सगळे मित्र ठाकराचे होते, कारण की ते असे नदीला फिरायचे, शेळ्यांबरोबर फिरायचे, पाखरं मारायचे, बाण बनवायचे. तर ते मला लय आवडायचं, तर मी त्यांच्याबरोबरच फिरायचो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याबरोबर अजून एक फिरायचं कारण असं की त्यांच्याकडं ना ते मराठी सिनेमे किंवा बॉलिवूडचे सिनेमे नव्हते पाहत, ते हॉलिवूडचे सिनेमे पाहिजे. त्यांना ते ॲक्शन, ते VFX, ते गाड्या, ते यान बिन, ते लय आवडायचे त्यांना. हेलबॉय वगैरे ते मूवी, जुरासिक पार्क, डायनासोरचे वगैरे सिनेमे, ते त्यांना लय आवडायचं. तर मी त्यांच्याबरोबर का असायचो, कारण की ते हॉलिवूडचे कॅसेट घेऊन यायचे आणि ते DVD वरती ते लावायचे. त्याच्याकडे मोठी TV असायची, ते लय नादिक असायची. तर मी म्हणून त्यांच्यासोबत फिरायचो. पण काय व्हायचं ना, ते संध्याकाळी दिवसभर त्यांना काम असायचं, तर संध्याकाळी 7 नंतर ते सिनेमे लावायचे. आणि मी माझ्या घराच्या शेजारीच ते राहत होते, तर मी जायचो. आणि 7ला मी सिनेमा पाहायला लागलो की 7:30 पावणे 8ला माझी मम्मी मला हाक मारायची की ये घरी, आता अंधार झालाय. त्याच्यामुळे मला कधीच हॉलिवूडचा सिनेमा पूर्ण नाही पाहता आला, कायम थोडे 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 थोडे. मग मी ते दिवसभर त्याचा विचार करायचो की अरे मग पुढे काय झालं असेल. मग मी पुढचं लिखाण करायचो, याच्या पुढे असं झालं असेल. मग ते हळूहळू मी लिखाण करायला लागलो, मला ते इमॅजिन व्हायला लागलं, माझ्या डोळ्यासमोर सगळं फिरायला लागलं. मग हे सगळं मी जे जे इमॅजिन व्हायचे ते थोडं 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 लिहायचो. चुकीचं काय असेल तोडकं मोडकं पण लिखाण करायचो. खूपच सुंदर दिवस होते, खूपच सुंदर. पण आता माझं सिनेमावरचं प्रेम किंवा तो वेडेपणा वाढत चालला होता. मी सारखे सिनेमे पाहायचो, सारखी TV पाहायचो. सिनेमा म्हणण्यापेक्षा मी सारखी TV पाहायचो. आता झालं असं होतं की जर कधी अभ्यासाला बसवलं, ते पण ओरडून ओरडून, किंवा कधी लाईट गेली किंवा काही काम असेल शेतात, तरच मी TV पाहत नव्हतो, नाही तर मी सारखी TV पाहत होतो. मग ते कोणताही सिनेमा असो, एकदा पाहिलेला 10 वेळा पाहत होतो, सारखं 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 पिक्चर करत होतो. पण आता म्हणजे मला मला अजूनही आठवते की मला माहित नव्हतं तेव्हा मला काय करायचे, काही पिक्चर असते त्या पिक्चरमध्ये काम करायचे हे पण मला माहित नव्हतं. कारण की असं व्हायचं की समजा मी लक्षाचा एक गाडी बाकी आणणारी सिनेमा पाहिला, त्याच्यात लक्ष गॅरेजमध्ये काम करायचं, तर मला गॅरेजवाला बनायचं होतं. मी बॉर्डर पिक्चर पाहिला तर मला आर्मीमध्ये जायचं होतं. तसंच मी श्रीकृष्णाची मालिका पाहिली की मला श्रीकृष्ण आवडायचा. मी रामायण पाहिलं का मला श्रीराम आवडायला लागले. आणि मी साईबाबाची मालिका पाहिली तर मला साईबाबा आवडायला लागला. हे असं माझं चाललं होतं. त्यामुळे मला फिक्स काहीच कळत नव्हतं, मी त्या दुनियेत फिरत होतो वेड्यासारखा. पण नंतर मात्र मला एक गोष्ट माझ्या कानावरती आली आणि मग मला कळलं की हा पिक्चरमध्ये जायचे, मला आता पिक्चरमध्ये जायचे. तर पहिल्यांदा पिक्चरमध्ये काम करण्यासाठी मी किती वेडेपणा केला किंवा काय केलं हे आपण पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये. तर असंच तुम्ही हा प्रवास ऐकत राहा. तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये सांगत राहा. तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मी खूप उत्सुक आहे. मला कमेंटमध्ये सांगत जा की तुम्हाला हा प्रवास कसा वाटतोय. तर थँक्यू.